हे जरा शांतता ठेवा जरा. 9 ऑगस्ट जागतिक स्तरावर एक विश्व आदिवासी दिन म्हणून संपूर्ण जगात, आपल्या भारत देशात, महाराष्ट्रातले जे काही आदिवासी बहुल जिल्हे आहेत, तालुके आहेत, गाव खेडे आहेत, या सर्व गावांमध्ये 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी बांधवांचा एक सण, हा उत्सव म्हणून सर्वत्र त्या दिवशी साजरा केला जातो. त्या दिवशी आमच्या आदिवासी बांधवांची रूढी परंपरा, चालीरीती हे सगळं टिकवण्याचं, जोपासण्याचं काम आमचा हा आदिवासी बांधव या निमित्तानं करत असतो. त्या दिवशी राज्यभर आदिवासी समाजाचे जे काही क्रांतिकारक आहे, त्याच्यामध्ये आदि क्रांतिकारक राघोजी भांगरे, क्रांतिकारक राया ठाकर, भगवान बिरसा मुंडा, वीर एकलव्य यांच्या सहित आदि क्रांतिकारकाचा जयघोष त्या दिवशी महाराष्ट्रामध्ये आपा सर्वांना बघायला मिळतो. आम्ही खूप नशिबान आहात का आम्ही अकोले तालुक्यामध्ये, ज्या तालुक्यामध्ये आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, क्रांतिकारक राय ठाकरेंचा जन्म झालाय, त्या तालुक्यामध्ये आम्ही सर्वांनी जन्म घेतलाय. आणि म्हणून या तालुक्यामध्ये जो काही जागतिक आदिवासी दिनाचा कार्यक्रम होत असो, त्याला एक विशेष अशा प्रकारचं महत्व या निमित्तानं प्राप्त होत असं. दरवर्षी त्या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही करत असो. या वर्षी देखील सुद्धा त्या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही सर्वांनी या ठिकाणी केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये आदिवासी बांधवांचे अनेक प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये आदिवासी समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असेल, आदिवासी समाजातील जो काही पेसा कायदा आहे त्या पेसा कायद्याचा प्रश्न असेल, वन जमिनी असतील. हा आमचा उत्सव आहे, युनोनं त्याला मान्यता दिलेली आहे जागतिक स्तरावर. जसं इतर समाजाचे सण आहेत, उत्सव आहे, मग बकरी ईद असेल, ख्रिसमस नाताळ असेल, बाकी इतर सण असतील, तसा त्या इतर समाजासारखा आमच्या आदिवासी बांधवांचा देखील सुद्धा हा एक सण उत्सव आहे. त्या सणाला दर्जा मिळाला पाहिजे, तो सण घोषित झाला पाहिजे, आमच्या सणाला सुट्टी मिळाली पाहिजे. अशा अनेक मुद्द्यांना आम्हाला त्या ठिकाणी चालना द्यायची, हे प्रश्न सोडून घ्यायचे, आमचे प्रश्न सुटले पाहिजे, या गोष्टी झाल्या पाहिजे. म्हणून या वर्षी या जागतिक आदिवासी दिनाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब, आम्ही त्या कार्यक्रमाला त्यांना आमंत्रित केलंय. त्यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या सर्व आदिवासी बांधवांचा कार्यक्रम होतोय. आदिवासी समाजाच्या प्रश्न सुटले पाहिजे, अनेक प्रश्नांना या निमित्तानं वाचा मिळाली पाहिजे. अनेक वेगवेगळे प्रश्न आपल्याला सांगतील. मी जसं सांगितलं, आरक्षणाचा विषय आहे, पेसा कायद्याचा विषय आहे, वन जमिनीचा विषय आहे. त्याच्यानंतर आज मला वाटतं 25-26 दिवस झाले नाशिकमध्ये आमच्या महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग क्रमांक 1 आणि वर्ग 4 कर्मचारी संघटनेमध्ये जे आमचे आदिवासी बांधव येतात, आश्रम शाळेमधील जे काही वर्ग 3 वर्ग 4 चे जे काही आमचे शिक्षक आहेत, त्यांचं उपोषण चालू आहे. विराट मोर्चा त्यांनी काढलाय, त्यांचे प्रश्न सुटत नाही. असे अनेक प्रश्न आपल्याला महाराष्ट्रभर आदिवासी समाजाचे आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून शिंदे साहेबांच्या माध्यमातून हे प्रश्न सुटले पाहिजे, ती प्रश्न चर्चेला आली पाहिजे. म्हणून आमच्या उत्सवामध्ये शिंदे साहेब येत आहे, आम्हा सर्वांना ते मार्गदर्शन करताय. पहिल्यांदा अकोले तालुक्यामध्ये क्रांतिकारकांच्या भूमीमध्ये, बंडखोरांच्या भूमीमध्ये आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदिवासी बांधवांच्या कार्यक्रमाला येत आहे. त्याचा आनंद, अभिमान आम्हा सर्वांना या ठिकाणी झालेला आहे. खर तर जे काही पक्ष प्रवेशासंदर्भात जे काही आरोप होत आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. आमचा 4 महिन्यापूर्वी पक्ष प्रवेश झाला. आमच्या पक्ष प्रवेशाला स्वतः आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब होते, त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही तो पक्ष प्रवेश केलाय. आमच्या बरोबर ज्या लोकांनी पक्ष प्रवेश केले त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांची नावं छापून आली. ज्यांची नावं छापून आली ती लोक आमच्यावर आहेत. ज्यांनी आमच्यावर आरोप केलाय त्या व्यक्तीचा आमचा कोणत्या प्रकारचा संबंध नाही. 4 महिन्यापूर्वी त्या माणसावर पक्ष नेतृत्वानं कारवाई केलेली आहे. त्यांचा आणि पक्षाचा कोणत्या प्रकारचा संबंध नाही. मला बदनाम करायचं, हा कार्यक्रम होऊ नये, शिंदे साहेब अकोल्यात येऊ नये म्हणून काहीतरी षडयंत्र उभं केलं आणि माझ्या नावाचं एक खोटं लेटर पॅड मार्केटमध्ये उपलब्ध केलं, ते छापलं. त्याच्यावर कोणाची नावं टाकली माहित नाही, त्याच्यावर तारीख नाही. आणि शेवटी याचं जे काही पेज आहे त्या पेजवर माझं नाव आहे, परंतु त्याच्यावर माझी सही नाही. अत्यंत खोटा ड्रामा करून त्यांनी हा प्रकार या ठिकाणी केला. पक्ष नेतृत्वाला बदनाम करण्यासाठी आमचा प्रवेश स्वतः शिंदे साहेबांच्याच उपस्थितीत झालाय. अख्ख्या जगानं पाहिलंय, महाराष्ट्रानं पाहिलंय, आपल्या मुख्य नेत्याच्याच उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय. अजून आम्ही काय पुरावा
दिला पाहिजे. उलट पक्षात राहून पक्षाची बदनामी करायची, पक्षात जी लोक येतात त्यांना पक्षात येऊन नाही द्यायचं आणि बदनाम करायचं. इथं हा कार्यक्रम होऊ नये म्हणून अशा पद्धतीने खोटे नाटे आरोप करायचे, मला वाटतं हे चुकीचं आहे. ज्यांनी केलंय त्या घटनेशी आमचा काही संबंध नाही. तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने गेले होते शिंदे सेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी, तर मात्र मग 50 ते 60 असे कार्यकर्ते त्यांनी प्रवेशच केला नाही, मात्र त्यांचा प्रवेश दाखवला जातो असं देखील आरोप केला जातो. नाही ना, मी ऐका मी ते सांगतोय का आमच्यावर जी लोक आली त्यांनी आमच्यावर प्रवेश केलाच, ही लोक आमच्यावर नव्हतीच. या याद्या बनवल्या, ह्या मारुती मेंगणे तयार केलेल्या नाहीये, हे ज्यांनी ड्रामा तयार केला त्यांनी रचला. माझी सही नाहीये, माझे चुकीचं लेटर पॅड कुठं प्रिंट केला असेल, ऑफसेट बिफसेट मध्ये त्यांनी ते तयार केलं, त्याच्या स्वतःच्याच मनात नावं टाकली, बाबा बघा हे यांनी प्रवेश केला, नाव आमचा प्रवेश झाला, शिंदे साहेबांनी केला, त्याच्यानंतर बातम्या आल्या, त्याच्यानंतर पक्ष वाढला, आज एवढा मोठा कार्यक्रम होतो हे दिसत नाही त्यांना. बरं समजा मी त्यांचे प्रवेश नाही केले, तुम्ही पण पक्षाचे पदाधिकारी आहात, तुम्ही यांचा प्रवेश करा. ही जे काही 4-2 सरपंच तुम्ही बोलायला लावले का आमचे नाव होते, आमचा प्रवेश नाही झाला, मग समजा दराडे साहेब तुम्ही यांचा प्रवेश तुम्ही करा ना, यांचा प्रवेश झाला तर तुमची कॉलर टाईट होईल. पक्षात यांना येऊन द्यायचं नाही, पक्षाची बदनामी करायची, काहीतरी चुकीचं दाखवून प्रयत्न करायचा, आम्ही हे सहन करणार नाही. आणि यांचा संबंधच नाहीये या कार्यक्रमाचा, आणि दराडेंचा संबंध नाही, शिवसेनाचा आणि आमच्या तालुक्यामध्ये कार्यक्षेत्राचा संबंध अजिबात त्यांचा आमचा काही संबंध नाही. मग तुमच्यावर असे खोटे तुम्ही म्हणता पेपर बनवले खोटे कार्यकर्त्यांचे असे बनवून तुम्ही व्हायरल केले, मग अशी बदनामी करण्याचं नेमकी काय त्याच्या मागचं? शिंदे साहेबांना आम्ही अकोल्यात आणतोय, आदिवासी समाजाचा मोठा कार्यक्रम होतोय, साहेबीत आल्यानंतर समाजाचे प्रश्न सुटतील, संघटन वाढल, पक्ष मोठा होईल, म्हणून त्यांनी हे पावत नाही, म्हणून बा ते आलेच नाही पाहिजे, त्यांनी दौरा कॅन्सल केला पाहिजे, म्हणून अशा पद्धतीने खोटी नाटे आरोप करून ते काहीतरी करायचा प्रयत्न करताय. परंतु तुम्हाला क्लिअर कट सांगतो, 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाचा हा जो काही कार्यक्रम आहे हा आदिवासी बांधवांचा समाजाचा एक उत्सव आहे, आणि त्या उत्सवामध्ये शिंदे साहेब 100% सहभागी होणार आहे. 9 तारखेला 1 नंतर 12:30-1 नंतर शिर्डी विमानतळावर त्यांचं लँडिंग होईल. शिर्डी विमानतळापासून तर अकोले महात्मा फुले चौकापर्यंत बाय कारनं ते अकोल्यात येतील. अकोल्यात आल्यानंतर अगस्ती ऋषींचं, आपले सर्वांचे जे कुलदैवत आहे अगस्ती ऋषींचं ते दर्शन घेतील. नगर विकास सारखं एक महत्वाचं खातं साहेबांकडे आहे, नगर विकास खात्यामार्फत काही निधी आमच्या नगरपंचायतला आलेला आहे, तिथे त्या एका कामाचं उद्घाटन शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये होईल. परत युटर्न मारून शिंदे साहेब महात्मा फुले चौकात येतील. महात्मा फुले चौक ते बाजार तळापर्यंत भव्य दिव्य अशा प्रकारची प्रचंड मोठी रॅली शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये होईल. बरोबर 2 वाजता शिंदे साहेब व्यासपीठावर येतील, महाराष्ट्रातल्या आदिवासी बांधवांना ते मार्गदर्शन करतील, या उत्सवामध्ये सहभागी होतील. कार्यक्रम संपल्यानंतर ते आंबडला त्यांचे जे काही विश्वासू सहकारी आहेत ज्यांच्या अध्यक्षतेखाली तो कार्यक्रम होतोय, डॉक्टर भोर साहेबांच्या ते घरी जातील, चहा पाण्याची व्यवस्था तिथे झालेली, त्याच्यानंतर परत रिटर्न शिर्डी विमानतळ, त्याच्यानंतर मग दिल्ली आणि जम्मू काश्मीर अशा प्रकारचा दौरा त्यांचा आमच्यापर्यंत आलेला आहे.